नाशिकमध्ये भरपूर दिवसापासून पाऊस चालू आहे बऱ्यापैकी आणि पावसाचे परिणाम असे होत आहे मित्रांनो, ब्रिजच्या खाली गाळ साचतोय आणि त्या गाळावरती गाड्या सटकताय, टू व्हीलर आणि ऍक्सिडेंट होत आहे, लोक पडताय. आणि तेच रस्ते साफ करण्यासाठी आलेली फायर ब्रिगेडची गाडी. सुरुवातीला मला वाटलं की कोणत्या एखाद्या गाडीने पेटगीट घेतला असेल म्हणून डायरेक्ट रस्त्यावरती फायर ब्रिगेडची गाडी आली. नंतर कळालं भाई गाळ साचलेला आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, जागोजागी ना सटकाळू जागा झाली आहे आणि नुसतं गाड्या धडाधड पडताय ना, म्हणून नाशिक महानगरपालिकेने डायरेक्ट फायर ब्रिगेडची गाडी बोलवली रस्ता धुवायसाठी. भाई विषय हार्ड आहे, पण मला नाशिक महानगरपालिकेला एक सांगायचंय, जसं तुम्ही ह्या रस्त्याची काळजी घेताय, म्हणजे जो थोडासा चांगला रस्ता आहे त्याची काळजी घेताय, जसं खड्ड्यांची काळजी घ्या ना. नाशिकमध्ये लय खड्डे झाले, जरा बुजवा ना, लक्ष द्या ना. हा तर रस्ता साफ कराच करा, कारण की इथं पण लय ऍक्सिडेंट होत आहे. पण नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचा बाजार झालाय, बाजार. अक्षरशः बाहेरून आलेले लोक नाव ठेवताय. भाई नाशिकला काय सांगावा, बदनामी होती आपल्या नाशिकची, बदनामी. काय बोलावं. चलो साहेबांनी हात केला, व्हिडिओ बघता वाटतं. असेच बघत राहा, प्रेम करा आपल्यावरती. ते बघा साहेबांना बाय बाय केलं आणि डायरेक्ट पुढं पण लावलेलं आहे ना भाई दगडांचा बाजार. इथं पण गाड्या पडत असतील म्हणून बॅरिगेटिंग वगैरे केलेली. मित्रांनो काळजी घ्या स्वतःची. ब्रिजच्या खालून जाताना ना मित्रांनो, जे टू व्हीलरवरचे आपले मित्र आहे ना, काळजी घ्या, नाही तर तुमच्या गाड्या सटासट पडाल आणि तुमचा कार्यक्रम होऊन जाईल बरं काय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा तुमच्या भावाला आणि व्हिडिओ बघत राहा तुमच्या भावाचे. धन्यवाद.